उद्धव ठाकरेंचा मुकाबला करू शकत नसल्याने आरएसएस भाजपकडून भ्रम पसरवण्याचे राजकारण सध्या सुरू आहे। सरकार पाडले, मुख्यमंत्रीपद गेले, आमदार खासदार खोके देऊन पळविले, पक्ष फोडला, चिन्ह चोरले, तरी उद्धव ठाकरे नमले नाही। ईडी सीबीआयच्या धमक्या दिल्या, मुलगा आदित्य ठाकरेला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण त्यास भीक न घालता न घाबरता परिणामांची पर्वा न करता त्यांनी भाजप, मोदी व आरएसएसच्या खोट्या हिंदुत्ववादाच्या विरोधात मोठे आवाहन उभे केले। गद्दार न झालेल्या उरलेल्या शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांनी आपल्या नावाचा शिवसेनेचा दरारा लाट कायम ठेवली, उभी केली। उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेत भाजपचा सुपडा साफ होतोय हे दिसू लागल्यावर संघ व भाजपने आपल्या निवडणूक नीतीत बदल केला असून निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा भ्रम संघ, भाजप व मोदीने बहुजन नेत्यांना पद्धतशीरपणे हाताशी धरून पसरवण्यास सुरुवात केली आहे। दलित आणि मुस्लिम एकगट्टा मत महाविकास आघाडीकडे वळली आहे। त्याच मतांचे विभाजन करण्याचे काम काही पक्ष करत असल्याचे दिसत आहे, पण त्यात ते अपयशी ठरत आहेत। उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, शत्रू नाहीत। मोदीच्या या विधानानंतर लगेच उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील असे विधान काही नेत्यांनी केले आहे। उद्धव ठाकरेंना सध्या महाराष्ट्रात प्रचंड अशी सहानुभूती जनतेतून मिळत आहे। आमदार खासदारांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला धोका दिला असला तरी सामान्य शिवसैनिक जो शिवसेनेचा मूळ आधार राहिला आहे तो आजही मूळ शिवसेनेसोबत आहे। त्याशिवाय आपल्या संयमी नेतृत्वामुळे उद्धव ठाकरेंनी दलित आणि मुस्लिम वोट बँक आपल्या सोबत जोडली आहे। त्यामुळे भाजपला पडद्या मागून पाठिंबा देणाऱ्या पक्षांची गोची झाली आहे। त्यामुळेच मोदी या बी टीमच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भ्रम पसरवण्याचे काम सध्या करून घेत आहे। शिवसेना भाजपची युती ही सलग 3 दशक होती। या काळात शिवसेना नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर इमेज तयार होऊ नये याची पुरेपूर काळजी भाजपने आरएसएसने घेतली। मात्र आज उद्धव सेना ज्या इंडिया आघाडीत आहे त्या आघाडीने अगदी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंची इमेज राष्ट्रीय पातळीवरील एका प्रमुख नेत्यात केली आहे। ही भाजपची डोकेदुखी ठरली आहे। त्याशिवाय आपली हिंदुत्ववरील निष्ठा कायम ठेवत संघ व भाजपच्या हिंदुत्ववादाच्या विरोधात ठोस भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे। ही भूमिका या पुढील काळात भाजपला खूपच अडचणीची ठरू शकते हे आरएसएसच्या लक्षात आल्याने त्यांनी सेनेला व उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचे काम काही पक्षांना सोपविले आहे। त्यामुळेच ते असे भ्रम पसरवण्याचे राजकारण सध्या करीत आहेत। हे राज्यातील जनतेला आता कळून चुकले आहे।